नमस्कार मैत्रिणींनो. जेव्हा देवाचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते तेव्हा आपल्याला काही घरामध्ये संकेत दिसत असतात. तर असेच काही संकेत आज आपण पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्याला कळेल की आपल्या घरामध्ये देवाचे वास आहे का नाही. तुमच्या घरामध्ये देवाचा वास असेल तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. घरात शांतता, सुख, पैसा, आरोग्य आणि समाधान वाढू लागते. अनेक वेळा देव प्रत्यक्ष दिसत नाही, पण काही खास संकेत देऊन आपली उपस्थिती जाणवून देतात. जर हे संकेत तुमच्या घरात दिसत असतील तर समजा दैवी कृपा तुमच्या परिवारावर आहे. आता ही जाणून घेऊया आपण 21 खास संकेत आणि त्यासोबत आणखी काही शुभचिन्हे. तर एक म्हणजे घरात विनाकारण शांत वातावरण जाणवणे. पूर्वी जो घरामध्ये सतत ताण, वाद किंवा बेचैनी वाटत असेल आणि अचानक घरात प्रसन्न शांतता निर्माण झाली असेल तर हा मोठा संकेत असतो. 2. देवघरातून सतत चांगला सुगंध येणे. अगरबत्ती नसतानाही चंदन, फुलांचा किंवा प्रसन्न सुगंध जाणवणे शुभ मानले जाते. हा सुगंध मन शांत करतो, घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो. 3. पूजा करताना मन एकाग्र होणे. पूर्वी पूजा करताना मन भटकत असेल पण आता सहज नामस्मरण होत असेल तर तो संकेत आहे. हे आध्यात्मिक प्रगतीचे चिन्ह आहे. 4. घरात वारंवार मंगल कामे घडणे. लग्न, साखरपुडा, नवीन काम, यशस्वी कार्यक्रम किंवा शुभ बातम्या सतत येत असतील तर हेही भाग्याचे चिन्ह आहे. 5. पैशाची आवक वाढणे आणि खर्च नियंत्रित राहणे. कष्ट तेवढेच असूनही आर्थिक स्थिती सुधारत असेल तर तो मोठा संकेत आहे. लक्ष्मी स्थिर होण्याची सुरुवात अशी दिसते. 6. घरातील आजारपण कमी होणे. सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल आणि अचानक आरोग्य सुधारत असेल तर ते शुभ चिन्ह आहे. दैवी संरक्षणामुळे त्रास कमी होतो. 7. घरात तुळस झाडे किंवा फुले भरभराटणे. काळजी कमी घेतली तरी झाडे ताजी राहतात, फुले येतात, तुळस हिरवीगार राहते. हे समृद्धीचे संकेत असतात. 8. लहान मुलांचे हसरे आणि आनंदी राहणे. मुलं घरातील ऊर्जा पटकन ओळखतात. घरात आनंदाने खेळत असतील, रडारड कमी असेल तर हे पण खूप मोठे शुभचिन्ह मानले जाते. 9. घरात सतत दिवा लावण्याची इच्छा होणे. मनातून रोज दिवा लावावा, देवासमोर बसावे, प्रार्थना करावी असे वाटत असेल तर हे पण शुभचिन्ह आहे. 10. वाद झाले तरी लवकर मिटणे. प्रत्येक घरात मतभेद होतात पण ते दीर्घकाळ न टिकता प्रेमाने मिटत असतील तर हे शुभ आहे. 11. अचानक चांगल्या संधी मिळणे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा नवीन ओळखीमुळे फायदा होणे हा संकेत आहे. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते, संधीचे दरवाजे उघडतात. स्वप्नात देवस्थान, प्रकाश किंवा पवित्र चिन्हे दिसणे. स्वप्नात मंदिर, आरती, नदी, दीप किंवा प्रसन्न प्रकाश दिसत असेल तर हे शुभ मानले जाते. 13. घरात पाहुणे आनंदाने येणे. लोक तुमच्या घरी आले की त्यांना प्रसन्न वाटत असेल, परत यावेसे वाटत असेल तर हे चांगले चिन्ह आहे. देवकृपेने घर मंगल बनते. 14. अडकलेली कामे अचानक पूर्ण होणे. महिन्यांपासून थांबलेली कामं अचानक मार्गी लागत असतील, कागदपत्रे पूर्ण होतात, अडथळे कमी होतात, त्यावेळी हे योग्य वेळ सुरू झाल्याचे चिन्ह आहे. 15. घरात सतत स्वच्छता ठेवण्याची प्रेरणा मिळणे. घर स्वच्छ, नीटनेटके ठेवावेसे वाटणे, अस्ताव्यस्तपणा कमी होणे. स्वच्छतेमुळे मन स्वच्छ होते हे दैवी संकेत समजले जातात. नामस्मरण आपोआप ओठांवर येणे. कामं करताना देवाचे नाव सहज आठवणे. मनात मंत्र चालू राहतो तर हा मोठा आध्यात्मिक संकेत, दैवी शक्ती जोडली गेली आहे. घरात अन्नाची कधी कमतरता न भासणे. थोडे असले तरी सर्वांना पुरते, कोणी उपाशी राहत नाही. घरात समाधान यामुळे वाढते आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद टिकतो. संकटात योग्य मार्ग सुचणे. मोठी अडचण आली तरी अचानक योग्य उपाय सुचतो, योग्य व्यक्ती मदतीला येतो. धैर्य टिकते, मन कोसळत नाही, संकटात मार्ग नक्की मिळतो. सकाळी उठल्यावर प्रसन्नता जाणवणे. कारण नसतानाही हलके, आनंदी आणि ऊर्जावान वाटत असेल, दिवसाची सुरुवात चांगली होत असेल, मन नकारात्मकतेपासून दूर राहत असेल तर हे पण शुभचिन्ह आहे. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद टिकणे. ज्येष्ठ व्यक्ती आनंदी असतील, त्यांचे शब्द घरात मानले जात असतील, अनुभवांचा लाभ मिळतो. आशीर्वादामुळे संकटे हलकी होतात आणि देवकृपा त्यांच्यातून मिळते. घरात वारंवार शुभ विचार येणे. दान करावे, मदत करावी, चांगले बोलावे, संयम ठेवावा असे विचार वाढत असतील, मन शुद्ध होत जाते. ही दैवी शक्तीची देणगी आहे. हरवलेल्या वस्तू योग्य वेळी सापडणे. ज्या वस्तू खूप शोधूनही सापडत नव्हत्या त्या अचानक योग्य क्षणी सापडतात. यामुळे मनात कृतज्ञता निर्माण होते. हे सूक्ष्म सहाय्याचे संकेत आहेत. सतत चांगली बातमी मिळत राहणे.
नातेवाईक, मित्र किंवा घरातील सदस्यांकडून आनंददायी बातम्या येत असतील तर शुभ काळ सुरू आहे. देवकृपा आनंदाच्या रूपात जाणवतो. घरात भीतीपेक्षा विश्वास वाढणे, भविष्याची चिंता कमी होऊन आत्मविश्वास वाढत असेल, निर्णय स्पष्ट होत असतील, लोक एकमेकांना साथ देत असतील, विश्वास जिथे वाढतो तिथे कृपा टेकते. वेळेचे महत्त्व समजू लागणे, उशीर, आळस, टाळाटाळ कमी होऊन काम वेळेवर होऊ लागले तर शिस्त येते, प्रगती जलद होते, हेही शुभचिन्ह आहे. नात्यांमध्ये गोडवा वाढणे, जुने गैरसमज कमी होतात, संवाद सुधारतो, फोन, भेटी, आपुलकी वाढते, कुटुंब पुन्हा जवळ येते, प्रेम जिथे वाढते तिथे देवाचा वास असतो. घरात आवाजापेक्षा हसू जास्त ऐकू येणे, रडारड, भांडण, ओरड कमी होऊन हसरे वातावरण निर्माण होत असेल तर जिवंत वाटते, देवकृपा आनंदातून प्रकट होतो. मनात कृतज्ञता निर्माण होणे, जे आहे त्याबद्दल समाधान वाटू लागणे, सतत तक्रारी कमी होतात, मन शांत राहते, हा आध्यात्मिक उन्नतीचा संकेत आहे. घर सोडून बाहेर गेल्यावरही घराची ओढ वाटणे, बाहेर कितीही फिरले तरी स्वतःच्या घरातच समाधान वाटत असेल, परतल्यावर शांतता मिळत असेल तर हे देवकृपेने भरलेले मानले जाते. घरात अचानक शुभ वस्तूंची प्राप्ती होणे, कोणीतरी भेट देणे, उपयोगी वस्तू सहज मिळणे, घरात समृद्धीची चाहूल लागणे हे भाग्य जागृत झाल्याचे चिन्ह आहे. कामाला निघताना चांगले शब्द ऐकू येणे, घरातून बाहेर पडताना शुभ बोलणे कानावर पडते, दिवसभर कामे सुरळीत होतात, हे दैवी संकेत मानले जातात. घरात सतत प्रकाशमय वातावरण जाणवते किंवा दिवस असो वा संध्याकाळ, घर प्रसन्न दिसत राहते, मनात उत्साह निर्माण होतो, देवकृपेची ऊर्जा सक्रिय असते. हरवलेली नाती पुन्हा जुळून येणे, दूर गेलेली माणसे पुन्हा जवळ येऊ लागतात, प्रेम आणि विश्वास वाढतो, हे घरावर कृपा असल्याचे चिन्ह आहे. घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसणे, विनाकारण आनंद दिसतो, चेहरा प्रसन्न वाटतो, मनातील ताण कमी झालेला असतो, दैवी शांततेचा हा परिणाम असतो. घरात येणारा प्रत्येक व्यक्ती समाधानाने जाणे, पाहुणे येतात आणि आनंदाने परत जातात. घरातील वातावरण त्यांना भावते, हे शुभ ऊर्जेचे चिन्ह असते. सतत योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे, गोंधळाच्या वेळीही स्पष्ट मार्ग दिसू लागतो, चुका कमी होतात, देवकृपेने विवेक वाढतो. घरात छोट्या गोष्टीतही आनंद मिळणे, मोठ्या कारणाशिवाय हसरे वातावरण राहते, समाधान वाढत जाते, हे आंतरिक समृद्धीचे चिन्ह आहेत. नकारात्मक लोकांचा प्रभाव कमी होणे, वाईट सवयी आणि वाईट संगत दूर जाते, मन अधिक मजबूत होते, दैवी संरक्षण हे कार्यरत असते. घरात रोज नवीन आशा निर्माण होणे, कालपेक्षा आज चांगले होईल असा विश्वास वाढणे, प्रत्येक दिवस सकारात्मक वाटणे, हे देवाच्या उपस्थितीचे सुंदर चिन्ह आहे. धन्यवाद.